सगळ्यांना कळतं पण वळत नाही. काय सांगाल हे फास्ट फूड आणि तेलकट खाणं, काय त्याची तीव्रता किती घातक आहे आपल्या हृदयासाठी? मी फ्रँकली सांगते की बऱ्याचदा आपण जे आजकाल फास्ट फूड किंवा जंक फूड जे खातात ते प्रत्येक वेळी काही आवड आहे म्हणूनच नाही. अगदीच पूर्ण जीवनशैलीच आपली बैठी जीवनशैली झालेली आहे. तर त्या फिजिकल इनॲक्टिव्हिटीचा हार्ट डिसीजशी कसा संबंध येतो? बैठी जीवनशैली किंवा सिटिंग इज द न्यू स्मोकिंग असं म्हटलं Oh. तरी चालेल. जसं स्मोकिंग इज इंजुरियस टू युअर हेल्थ म्हणतात तसंच Sitting is- सिटिंग पोझिशन इज ऑल्सो द इंजुरियस टू युअर हेल्थ. मॅडम नमस्कार. तुम्ही आज आमच्या पॉडकास्टमध्ये आला. मुद्द्याचं बोला पॉडकास्टचा विषयच नेहमी असतो की आपल्या प्रेक्षकांना वेगवेगळ्या विषयांवरती नॉलेज देणे, त्यांना जागृत करणे. जसं की तुम्ही हृदयविकार जो आहे तो विना शस्त्रक्रिया करण्याविषयी सांगता. मला पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्हाला हे कधी वाटलं की या विषयावरती काम केलं पाहिजे आणि याची सुरुवात कशी झाली? साधारण 2008 पासून मी या प्रॅक्टिसमध्ये आहे. ओके. मेडिकलला असताना सुद्धा आम्हाला शिकवलं जायचं की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. क्युअर, राईट. आणि ते वाक्य मला पहिल्यापासून खूप आवडायचं की बात प्रत्येक आहे. ठिकाणी आपण प्रत्येक वेळी ट्रीटमेंटच दिली पाहिजे असं नाही की Right. काही बऱ्याचशा जीवनशैलीतले बदल असतील किंवा आपल्या स्वतःमध्ये जर बदल करून घेतले, जसं वामनराव पैंचं वाक्य आहे की तुझं आहे तुझा पाशी, क्या बात तर आहे. आपण याच्यानुसार जर गेलो तर हम्म. अल्टिमेटली आपण बऱ्याच गोष्टी आपण सांभाळू शकतो. पण आजकालच्या कॉर्पोरेट जगात जर बघितलं, धकाधकीचं लाईफ, जीवनशैलीतले बदल, स्पर्धात्मक हे चाललेलं आहे. आणि ह्या सगळ्याचं जर कुठेतरी हे बघितलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढत खूप निघालं, वाढलेलं आहे. खूप वाढत खूप, निघालं. खूप. मग एक्झॅक्टली अशा वेळी असं वाटत होतं की अरे काहीतरी आपण पाहिजे की हे आपण प्रिव्हेंट करू शकलो पाहिजे. कारण माझ्याकडे लिटरली 7-7 वेळा एन्जिओप्लास्टी केलेले सुद्धा ओ पेशंट माय आहेत गॉड. की बायपास झाली आहे, पुन्हा त्यांना बायपासचं सजेशन दिलेलं आहे. हार्ट फेल्युअरचे पेशंट्स आहेत की ज्यांच्यामध्ये हार्ट पंपिंग खूप वीक झाले की हार्ट ट्रान्सप्लांट इज द चॉईस असं म्हणून पेशंट Only हे option. करतात, ओनली ऑप्शन Only आहे option. त्यांच्याकडे. मग अशा बऱ्याचशा रुग्णांसाठी, हजारो रुग्णांवर पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये आम्ही प्रतिबंधात्मक उपचार पद्धती याच्यात राबवलेली आहे. आणि काही प्रगत तंत्रज्ञान आहे, जसं आपण म्हणतो की USFDA काही ECP नावाच्या काही ट्रीटमेंट्स आहेत ओके. किंवा जर्मन टेक्नॉलॉजी आहे ESMR म्हणून, जी इको गायडेड असते, ओके. की जे स्पेशली हार्ट फेल्युअर पेशंटसाठी याचा खूप फायदा होतो. किंवा ACT आहे, HBOT आहे, काही ओझोन ट्रीटमेंट्स आहेत, कार्डियक फिजिओथेरपीज आहेत, की याच्यामधून बऱ्याचदा आपण एन्जिओप्लास्टी बायपास झालेले जे रुग्ण आहेत की त्यांच्यामधून सुद्धा म्हणजे त्यांचं पुनर्वसन करणं, किंवा जे हार्ट फेल्युअर पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हार्टची त्यांची कॅपॅसिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी ह्या तंत्रज्ञानाचा खूप चांगला उपयोग झालेला आहे. आणि ही सगळी टेक्नॉलॉजी तज्ज्ञ डॉक्टरांच्या किंवा कार्डिओलॉजिस्टच्या अंडर ही दिल्यामुळे त्याचं आउटकम पण खूप चांगलं आहे. ओके, ग्रेट. तुम्ही विषय काढला आत्ता, धकाधकीचं जीवन, बदलती जीवनशैली, फास्ट फूड वगैरे वगैरे. अजूनही लोकांमध्ये तेवढा अवेअरनेस आलेला नाही आहे की जसं तुम्ही म्हणला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सगळ्यांना कळतं पण वळत नाही असं आपण मराठी भाषेत म्हणतो. Exactly. मला माहिती आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, पण ही जी आकर्षण आहेत, स्पर्धा आहे वगैरे, काय सांगाल हे फास्ट फूड आणि तेलकट खाणं, काय त्याची तीव्रता किती घातक आहे आपल्या हृदयासाठी? खरं सांगू का अमोल, मी फ्रँकली सांगते की बऱ्याचदा आपण जे आजकाल फास्ट फूड किंवा जंक फूड जे खातात ते प्रत्येक वेळी काही आवड आहे म्हणूनच नाही. ओके. कारण आजकाल जसं मी सांगितलं कॉर्पोरेट लाईफ सुरू झाली, तुम्हाला वेळ नाहीये. मग याच्यामध्ये तुम्ही Exactly. टाइम बिंग ऍडजस्टमेंट म्हणून बऱ्याचदा हे जंक फूड खाल्लं जातं. येस. पण ह्याच्याबद्दल बऱ्याच जणांचा अवेअरनेस नाहीये की हे जंक फूड जे आहे त्याच्यामध्ये एकतर मुळात ते तळलेलं असतं, त्याच्यात ट्रान्स फॅट आहेत, त्याच्यात बऱ्याचदा तुमच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढते. बऱ्याचदा हे याच्यामध्ये टेस्ट वाढवण्यासाठी काही अजिनोमोटो किंवा मिठासारखे काही एक्सेस म्हणजे तर नमकीन करावं, Right, किंवा right, काही right. वेळा त्याच्यामध्ये साखर वापरली जाते. मग हे मीठ, साखर या अशा ह्या सगळ्यामुळे तुमचं एक तर मुळात कोलेस्ट्रॉल वाढतं, पहिलं वजन वाढतं. वाढलेल्या वजनामुळे तुमच्या येणारा तो डायबिटीज, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणं, त्याच्यामुळे अल्टिमेटली तुमचं रक्तदाब वाढतो आणि हृदयावर जास्त ताण पडतो आणि रक्तवाहिन्या लवकर खराब व्हायला लागतात. ओ माय गॉड. तर त्याच्यामुळे प्रत्येक वेळी मी असं अगदी स्पष्टपणे सांगते की तुम्ही ते टाइमिंग ॲडजस्टमेंटमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं होममेड फूड जेवढं घ्याल तेवढं ते तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे, रादर दॅन दिस जंक फूड अँड फास्ट फूड. आपल्या म्हणजे पूर्वज आजही आपल्या गावी आजी आजोबा किती जरी वेळ झाला तरी घरी बनवणं प्रेफर करतात. एक्झॅक्टली. आणि आज आपण सहज जरा उशीर झाला घरी जायला की चॉईस करतो की जाता जाता काहीतरी खाऊन जाऊ.
म्हणजे ती वेळ वाचवण्यासाठी केलेला हा उपद्व्याप मी आपल्याला. त्याच्यात आणखी एक तुला सांगते की मुळात झालंय कसं की आजकालची जी तरुण पिढी आहे ना त्यांना घरचं नको आहे. म्हणजे नकोय. माझ्या घरात जरी बघितलं हा. तरी माझा मुलगा म्हणतो की तू काय रोज पोळी भाजी देतेस मम्मा? वेगळं काय मला तर. माझी मित्र जे आहेत ते सगळे चिप्स आणतात आणि सँडविचेस आणतात आणि तू का देत नाही? खूप अशी मोठी आमची ती वादावादी व्हायची. परंतु ही आवडच निर्माण झालेली आहे आणि तो मुलगा रडायचा गप्प व्हावा, बंद व्हावा, कटकट नको हा. म्हणून आया बऱ्याचदा त्यावेळी देतात. आणि ही सुरुवात ही जी आहे ती ही स्कूल गोईंग पासून सुरू होते. मग लहान- मुलं कॉलेजमध्ये जातो, मग तिथे काहीतरी खात असतो, मग आई पण म्हणते हा घे पैसे ठेव, काही भूक लागली तर तर खा. आणि असं करत करत हे जंक फूडचं प्रमाण वाढतंय. आणि आता तर आपण सगळे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करतो, IT सेक्टरमध्ये, Right. तर अल्टिमेटली असं होतं की नाही मला वेळ नाहीये, मग मी खातो. आणि आजकाल एका कॉलवरती फास्ट फूड तुमच्या घरात येतं. एक्झॅक्टली. तुम्हाला बाहेर जायलाही लागत नाही. आता बाहेर न जाण्यावरून माझा पुढचा प्रश्न आहे की कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्यांबद्दल एक वेळ समजू शकतो की बसून काम करावं लागतं तासंतास, पण अगदीच पूर्ण जीवनशैलीच आपली बैठी जीवनशैली झालेली आहे. इनॲक्टिव्ह फिजिकल इनॲक्टिव्हिटी आहे. तर त्या फिजिकल इनॲक्टिव्हिटीचा हार्ट डिसीजशी कसा संबंध येतो आणि त्यासाठी पुन्हा प्रिव्हेंटिव्ह तुमचा जो हॉस्पिटल आहे, काय तुम्ही ट्रीटमेंट देता किंवा काय सल्ला देता? मी आता एका साध्या भाषेत सांगते की आजकाल बैठी जीवनशैली किंवा सिटिंग इज द न्यू स्मोकिंग असं म्हटलं तरी हो. चालेल. जसं स्मोकिंग इज इंजुरियस टू युअर हेल्थ म्हणतात, तसंच Sitting is- सिटिंग पोझिशन इज ऑल्सो द इंजुरियस टू युअर हेल्थ. सिटिंग इज न्यू स्मोकिंग. हा, सिटिंग इज द न्यू स्मोकिंग. मग आता याच्यामध्ये मी तुला शास्त्रानुसार सांगते की Okay. सायन्स काय घडतं. तर जेव्हा आपण बैठी जीवनशैली असते अल्टिमेटली तुम्ही इनॅक्टिव्ह राहता. बरोबर आहे. सतत बसण्यामुळे कॉन्स्टिपेशनचं हे राहतं. हो. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांना पोट साफ न झाल्यामुळे बऱ्याचदा बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते बाहेर टाकून देण्याची जी क्रिया ऍक्च्युली आपल्या सकाळच्या ह्या प्रातर्विधीमध्ये होत असते ती होत नाही. दुसरं हे आहे की ज्याच्यामध्ये बैठी जीवनशैलीच्या ह्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये इनॅक्टिव्हनेस किंवा जेवढं तुम्ही कॅलरी इंटेक घेताय आणि कॅलरी लॉस हे कुठतरी गणित बिघडतं. राईट. त्याचा परिणाम अल्टिमेटली तुमच्या याच्यावर की वजन वाढत जातं. वजन वाढलं की त्याचा परिणाम आहे की इन्फ्लमेशन, बॉडीमध्ये सूज येत असते. बरोबर. इन्फ्लमेशन हा एक घटक खूप महत्वाचा आहे. म्हणजे मी अख्ख्या इन्फ्लमेशनवर एक तुला तासभर सांगू शकते की इन्फ्लमेशन आपण काय त्याच्या- करू शकतं एक्झॅक्टली बॉडीमध्ये. मग अल्टिमेटली त्याच्यातून येणारं वाढलेलं कोलेस्ट्रॉल, BP, डायबेटीज हे आहे. त्यामुळे मी स्पष्ट सगळ्यांना सांगते की ज्यांची बैठी जीवनशैली ना दर 1 तासाने तुम्ही उठा, एक छोटा राऊंड मारून या आणि पुन्हा बसा. तर त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशनचं वगैरे हे राहत नाही किंवा तुमची बॉडी ही सतत राहते. इवन दो सतत बसण्याच्यामुळे तुमचे जे पायाचे मसल्स असतात ते आखडल्यामुळे सुद्धा तुम्हाला गुडघेदुखीचे वगैरे त्रास होतात. मग तुम्ही एक्सरसाइज करत नाही, नको जाऊ दे माझे खूप पाय दुखतात, आखडलेत जात नाही. आणि म्हणजे हे विशेष सायकल आहे. ट्रॅप मध्ये अडकले जातो आपण. एक्झॅक्टली. तर त्याच्यामुळे जसं स्मोकिंग डेंजरस आहे तसं बसणं हे सतत बसून राहणं हे ऑल्सो डेंजरस. सतत बसून जो नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे आजकाल, आपण दिवसभर 90% लोक म्हणू हवं तर खास करून शहरातली सतत बसून काम आहे त्यांचं. मग ती शाळेला जाणारी मुलं असतील किंवा कॉर्पोरेटमध्ये काम करणारी मुलं असतील किंवा ऑफिसेसमध्ये काम करणारी माणसं असतील. ह्याच्यामुळे होतं काय, त्यांना मनोरंजनासाठी जो शारीरिक व्यायाम करावा पाहिजे किंवा पूर्वी करायचे, अगदी गावी सुद्धा व्हॉलीबॉल खेळायला जायचे, ते होत नाही. आणि मग काय होतं, सोशल मीडियाचा आधार घेतला जातो आणि त्यामुळे तुम्हाला तुमची झोपेची वेळ कळत नाही आणि मग झोपसुद्धा आजकाल लोकांची कमी होते. तर झोप कमी घेण्याचा हृदयावरती कसा परिणाम होतो, काय होतं नेमकं? मी आता सगळ्यात एक छोटं हे सांगते. झोप म्हणजे काय, तर नॅचरली देवाने जी झोप ही निर्माण केली आहे प्रत्येक प्राण्यांच्या मध्ये, प्रत्येक प्राणी झोपत असतो. राईट. त्याचं कारण असं असतं की दिवसभराच्या आपल्या जे डे टू डे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यात आपल्या पेशी थकून जात असतात. मग त्याला रिपेअरची गरज असते, त्याला विश्रांतीची गरज असते. आणि जेव्हा तुम्ही झोपेतून ही विश्रांती मिळते, हे रिपेअर होतं अल्टिमेटली. परत नंतर जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा पुन्हा तुम्ही नव्याने चांगल्या पद्धतीने काम करू शकता. ओके. परंतु आजकाल झालंय कसं की एकतर मुळात जसं मगाशी तू म्हणालास की लेट ॲट नाईट पर्यंत आम्हाला काम करावं लागतं, 2-2, 3-3 वाजेपर्यंत हे होतात. काही वेळा तुमचे फॉरेन क्लायंट्स असतात, तुम्ही रात्री उशिरा काम मग तुमचं हे कुठतरी क्लॉक बिघडलं जातं. कारण झोप मुळात जर अपुरी असेल तर इन्फ्लमेशन इज मोस्ट कॉमन. बॉडीमध्ये अल्टिमेटली झोप जर नाही झाली तर चिडचिडपणा वाढतो. बरोबर. चिडचिडपणा वाढला तर तुमच्या नातेसंबंधात सुद्धा त्याचं तणाव निर्माण होतं. दुसरं हे असतं की जेव्हा तुमची झोप अपुरी राहते तेव्हा नातेसंबंधात पण चिडचिडेपणा होतो, तुमच्याकडून क्वालिटी काम होत नाही. राईट. मग अल्टिमेटली तुम्हाला जे आउटकम पाहिजे त्या कामातून ते मिळत नाहीये.
मग पुन्हा ते मानसिक ताणतणाव वाढला. त्याचा परिणाम अल्टिमेटली होतो की तुमचे कॉर्टिसोल लेवल्स वाढतात, होय. हॉर्मोनल चेंजेस होत असतात. आणि मग हे हॉर्मोनल चेंजेस हे तुमच्या रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम झाल्यामुळे रक्तवाहिन्या ह्या कडक होतात, त्या व्यवस्थित काम त्याचा कडकपणा वाढल्यामुळे मग वाढलेलं बीपी, मग त्याच्यातून येणारा डायबिटीज, मग ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू लीड्स टू कार्डियक कॉम्प्लिकेशन. त्यामुळे झोप म्हणजे आम्ही पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये आल्यानंतर त्या पेशंटचं सगळं आम्ही हिस्ट्री ऐकून घेतो आणि जर त्याला गरज लागली तर त्याचं झोपेचं सायकल कसं. साधी एक गोष्ट सांगते, बऱ्याचदा वयस्कर लोकांच्या मध्ये रात्री उशिरा मोबाईल बघणे किंवा झोप लागत नाही, किंवा सगळ्यात उशिरा आपण असं म्हणतो की नाही आता मला गरज आहे, दिवसभरात मी बघितलेलं नाही माझं काय काय चाललंय. आजकाल फोन करून सांगणं हा कन्सेप्ट पण बंद झाला. लोक मेसेज टाकतात, अरे मी मेसेज टाकला होता वाट बघतात. हा, मग त्यासाठी जागरण राहतं. मग अल्टिमेटली तुम्ही रात्री बघता आणि जेव्हा हे LED लाईट्स तुमच्या डोळ्यांवर पडतात तेव्हा मिलॅटोनिन नावाचं सिक्रेशन बॉडीमधलं कमी होत असतं आणि त्याचा परिणाम अल्टिमेटली होतो की झोप लागत नाही. मग हे पुन्हा विशेष चक्र सगळं सायकल सुरू होतं. म्हणून झोप ही खूप महत्वाची आहे. 7 ते 8 तासाची झोप ही झालीच पाहिजे.